आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाऊ निकाळजे साहेब, तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा अध्यक्ष माननीय दादासाहेब ओहाळ यांच्या नेतृत्वाखाली, तसेच सातारा जिल्हा उपाध्यक्ष अश्विनभाऊ गायकवाड आणि सातारा जिल्हा युथचे कार्याध्यक्ष पंकज भैया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आज माननीय तहसीलदार सौ खंडाळा यांना निवेदन दिलेलं आहे। या निवेदनाचा देण्याचे कारण असे आहे की आत्ता सध्या खंडाळा तालुक्यामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट चाललेला आहे। बगल तिकडं अवैध धंदे चालू आहेत। दारू, मटका, चक्री, असे जुगार, असे भरपूर प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत। जे विना परवाना अवैध धंदे चालू आहेत ते तात्काळ प्रशासनाने बंद करावेत ही आमची प्रमुख मागणी आहे। यासाठी आमचे खंडाळा तालुका उपाध्यक्ष मनोज भाऊ जावळे, खंडाळा शहराध्यक्ष अक्षयभाई गायकवाड, खंडाळा तालुक्याचे युवकचे अध्यक्ष अमित भैया गायकवाड, आर्टिशियल अध्यक्ष विपुल गायकवाड, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सौरव गायकवाड, विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष आदित्य गायकवाड, असे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही मिळून निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला येणाऱ्या 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे की ह्या 24 तारखेच्या अगोदर प्रशासनाने जिथे जिथे अवैध धंदे चालू आहेत, दारू, जुगार, मटका, हे सर्व धंदे तात्काळ बंद करावेत। आता सध्याची परिस्थिती अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता एक थोड्या दिवसात येत आहे। आपल्या खंडाळा तालुक्यात त्यांचं आगमन होत आहे। त्या अनुषंगाने जे अवैध धंदेवाले आहेत, दारूची दुकानं असू द्या, ते तात्पुरते बंद असतात, पण त्या बंद असून सुद्धा काही महाभाग आहेत ते डबल टिबल किमतीने बाहेर असे चोरून दारू विक्री म्हणा असे बाकीचे अवैध धंदे करतात, तर त्याला पण लगाम बसला पाहिजे, ते पण तात्काळ बंद झाले पाहिजेत। आता सध्याची परिस्थिती पाहिली तर शाळा कालपासून शाळा चालू झालेल्या आहेत मुलांच्या, तर ह्या खंडाळा शहरामध्ये पण तीच परिस्थिती आहे की खंडाळा शहरामध्ये प्रत्येक काय ठिकाणी जेणेकरून ह्या दारूधंद्यामुळे आणि अवैध धंद्यामुळे लहान मुलांना, शाळेतील मुलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। पालक लोक वर्गात आल्या, महिला भगिनी मुलांना सोडायला आल्या शाळेत, तरी त्यांना पण साधा नाहक त्रास करावा लागतोय। यासाठी येणाऱ्या 24 तारखेला आम्ही या तहसीलदार खंडाळा या ऑफिस समोर निषेध प्रशासनाचं आंदोलन म्हणून करणार आहोत। पण याच्या अगोदर जर प्रशासनाने कारवाई केली तर ठीकच आहे। एवढं बोलतो, थांबतो। धन्यवाद।